नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय मेथकूट। तर मेथकुटासाठी लागणारं साहित्य बघा, मी दाखवते तुम्हाला। इथं आपण मुगाची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मुगाची डाळ आहे। इथं 3 चमचे हरभऱ्याची डाळ आहे। 1 वाटी तांदूळ आहेत। त्याच्यानंतर 2 चमचे उडदाची डाळ आहे। आणि इथं आपण काही मसाले घेतले, धणे घेतले, 2-3 लवंगा घेतल्यात, 4 मिरी दाणे घेतले, थोडंसं मोहरी घेतली, थोडीशी अगदी एक आपण काय म्हणतो अगदी 2 चिमूट, आणि हळकुंडाचा तुकडा घेतलेला आहे, अख्खं हळकुंड आहे त्याचा थोडासा असा तुकडा घेतलेला आहे आपण। आणि बडीशेप घेतली आणि जिरं टाकलेलं आहे। असे हे गरम मसाले आहेत। आता हे सगळे मी जे डाळी आहेत ह्या डाळी एका रुमालाने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत, कारण डाळींना आपण पावडर वगैरे असते किंवा धूळ वगैरे असते। तांदळाला सुद्धा पावडर कधी कधी आपण पावडरी चोळून ठेवतो। तर मी स्वच्छ एका कापडाने सगळ्या डाळी ह्या पुसून घेतलेल्या आहेत। आता हे सगळं आपण खरपूस छान भाजून घेणार आहे, दाखवते मी तुम्हाला। आता आपण मुगाची डाळ भाजून घेतोय। आपल्याला सगळ्या डाळी खरपूस चांगल्या भाजून घ्यायच्यात बरं का मंडळी। मुगाची डाळ चांगली आपण भाजून घेणार आहे लालसर होईपर्यंत। ह्या डाळी लाल का भाजायच्या, तर आपण फक्त आता हे मेथकूट जे करणार आहे ते डाळी भाजल्यानंतर पचायला पण हलकं जातं, चवीला छान लागतं, म्हणून आपल्याला डाळी चांगल्या छान खरपूस भाजून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपली बघा आता मुगाची डाळ भाजून झालेली, आपण डाळ काढून घेतोय। आपण तांदूळ भाजून घेणार आहे। आपण तांदूळ सुद्धा चांगले खरपूस भाजून घेणार आहे बरं का मंडळी। सगळ्या डाळी आपल्याला चांगल्या खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या। छानपैकी आपण तांदूळ खरपूस, गॅस मिडियम ठेव, मिडियम गॅसवरती भाजायचे आपल्याला। आपले तांदूळ पण भाजून झालेले आहेत। आता आपण तांदूळ काढून घेतोय। आता आपण उडदाची डाळ टाकतोय। तर ही डाळ पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची बरं का मंडळी खरपूस। सगळ्या डाळी कशासाठी मी सांगितलं तुम्हाला, खरपूस भाजून घ्यायच्या, चव पण छान लागते आणि पचायला पण हलक्या जातात। लहान मुलांनी जरी मेथकूट खाल्लं तरी त्यांना ते पचायला हलकं जातं, म्हणून आपल्याला डाळी भाजल्या की पचायला हलक्या जातात, म्हणून आपल्याला सगळ्या डाळी छान खरपूस भाजून घ्यायच्या। आपली उडदाची डाळ पण भाजून झालेली, आता आपण काढून घेतोय बघा। आता आपण चण्याची डाळ भाजून घेणार आहे। चण्याच्या डाळीचं हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं बरं का मंडळी। सगळ्या डाळी मी 2-2 चमचे घेतलेले आहेत। उडदाची डाळ 2 चमचे, मुगाची डाळ 2 चमचे आहे, चण्याची डाळ 3 चमचे घेतली आहे, आणि 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये गहू पण घेतात बरं का मंडळी, पण मी नाही घेते गहू, कारण मला आता इथे लहान मुलांना खायला घालायचं आहे, ते पौष्टिक आहे। गहू पण नाही घेतला, म्हटलं मुलांनी खाल्ला चिकट वगैरे लागला तर म्हणून नाही घेतला, नाही तर मेथकुटामध्ये गहू पण खूप छान लागतो बरं का। अशा पद्धतीने आपली चण्याची डाळ पण भाजून झालेली आहे, आपण आता काढून घेतोय। आता आपण हे मसाले भाजून घेतोय। हे आपण आता काही मसाले घेतलेले आहेत भाजायला। मी अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत, थोडंसं जिरं घेतलेलं आहे पाव चमचा, 4-5 मिरी दाणे घेतलेत, आणि 2-3 लवंग घेतल्या, आणि थोडीशी बडीशेप घेतलेली। आता मी हे चांगलं खरपूस भाजते। हा मसालाही आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे बरं का, म्हणजे आपल्या मेथकुटाला छान चव येते। आणि आता आपण हळद घालणार नाहीये मंडळी, छोटासा मी एक अख्खी हळद असते, म्हणजे हळकुंड जे असतं त्याचा छोटासा तुकडा मी एक घेतलेला आहे हळकुंडाचा,
तो तुकडा मी भाजून घेणार आहे आणि तो मेथकुटामध्ये बारीक करणार आहे. त्याला टेस्ट काय वेगळीच असते. मी हे भाजून झालेले हे काढून घेते मी. आता हा हळकुंडाचा तुकडा आहे, थोडासा आपण हे करून घेणार आहे, भाजून घेणार आहे. आता हे कमी प्रमाणात मेथकूट आहे म्हणून एवढं घेतलंय मी मंडळी. जर आपलं जास्ती असेल, प्रमाण मेथकुटाचं जास्ती असेल तर अर्धा हळकुंड घेतलं तरी चालेल. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपलं हे मेथकुटाची सगळी भाजणी झालेली आहे. छानपैकी आपण असं हे खरपूस सगळं भाजून घेतलेलं आहे. हा हळकुंडाचा तुकडा पण मी असा चांगला भाजून घेतला हे बघा. आता आपण हे मिक्सरला बारीक करणार आहे. एकदम आपल्याला पावडर करायची आहे ह्याची. मी आता पावडर केल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा मंडळी, मेथी दाणे पण आपण भाजून घेतोय थोडेसे. 4-5 एक 5-6 7-8 मेथी दाणे आहेत. मेथी दाणे आपल्याला जास्ती करपून नाही द्यायचे, साधारण कच्चे ठेवायचे आहेत, म्हणजे एकदम लालसर नाही भाजायचे. थोडं आता मेथकूट तयार झालेले. मी छानपैकी असं मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घेतलेली. गरम असतानाच आपण पावडर करून घ्यायची, पटकन पण होते आणि बारीक पावडर पण होते. बघा एकदम खूप अशी छान बारीक पावडर झालेली. तर मंडळी हे खूप छान लागतं बरं का. चिकट कुठलाही गुरगुटा भात आपण करायचा, वासाचा भात असावा, बासमती असावा, आंबेमोहर किंवा आपला इंद्रायणी, आणि त्याच्यावरती असं हे 1 चमचा मेथकूट टाकायचं. त्याच्यावरती 2-4 चमचे छान खमंग लोणकडं तूप टाकायचं आणि भाताबरोबर आपण भाताने मेथकूट खायचं. आणि दुसरी गोष्ट, आजारी माणसांच्या तोंडाला चव नसते, त्यांच्यासाठी पण हा छान असा पौष्टिक पदार्थ आहे. लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. तर एकदा तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.